ताई. हां होय ताई. बरोबर आहे. ताईच सादर कर. हो हो चालेल. आणि माझी डिमांड म्हणजे ते आकाशवाणीला फोन येतात पहा ते हो, हो. तुम्ही केलं होतं ते फार उत्तम होतं. बरं चालेल. बरं ताई. ओके धन्यवाद. आकाशवाणीवर ज्या गाण्यांचे ज्या फोन इन कार्यक्रम चाललेले असतात त्याच्यातले 3-4 फोन मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला त्याची गंमत येईल. पहिला जो फोन असतो तो वेगळा असतो. प्रत्येकजण स्वतःच्या मूडमध्ये आकाशवाणीला गाणं सांगत असतो आणि स्वतःच्या मूडमध्ये बोलत असतो. त्यातला पहिला फोन ट्रुंग ट्रुंग. हां हॅलो सोलापूर आकाशवाणी बोला. कोण बोलता बोला. सोलापूर आकाशवाणी का? हो हो सोलापूर आकाशवाणी. गाणं लावा गाणं. कोणचं गाणं? ते गाण्याला ये दोस्ती नाही छोडेंगे नाही तोडेंगे ते गाणं शोले मधलं. हॅलो पण आपण कोण बोलताय? मी कोण बोलतो तुम्हाला काय करायचं शांतपणा. गाणं म्हणजे गाणं लावा ठेवा. त्या माणसाला स्वतःचं नावच सांगायचं नव्हतं. दुसरा जो फोन होता फार मजेशीर होता. एक बाई होत्या त्यांनी फोन केला होता ट्रंग ट्रंग. हां हॅलो आपकी पसंद बोलिए. कौन बोल रहे बोलिए. जी मैं बेगमपेट से कमलनीसा बोल रही हूँ जी. अच्छा कमलनीसा जी बोलिए कौन सा गाना सुनने का आपको? जी जरा वो गाना लगाओ तो जी. कौन सा गाना? वो गाना लगाओ तो जी साजन मेरा उस पार है मिलने को जी बेकरार है वो गाना लगाते जी जरा. क्यों कोई खास वजह? हाँ क्या है मालूम है क्या हमारे घर के है नहीं जरा अक्कलकोट को गए सो है 2 दिन हुए वापस नहीं आए तुम जरा गाना लगा 2 दिन हुए वापस आते. हे तिच्या मिस्टरांनी अक्कलकोटून परत यावं याच्यासाठी आकाशवाणीने गाणं लावायचं. ह्याच्यापेक्षा एक फोन मी सांगली आकाशवाणी केंद्रावर ऐकला होता. एक मुलगी होती भावना नावाची आणि ती विशिष्ट अगदी फार गंमतशीर पद्धतीने बोलत होती. तिने फोन केला आणि तिचा फोन सुरू झाला. फार गंमतशीर बोलत होती. ट्रुंग ट्रुंग. हां हॅलो सांगली आकाशवाणी. हॅलो तरंग बोला. कोण बोलताय बोला. मी भावना बोलते. हो हो बोला बोला. मी बीए करते. हो चांगली गोष्ट आहे. BA करताय गाणं सांगा. मी भावना बोलते. मी बीए करते. मला गाणं ऐकायचंय. कुठलं गाणं ऐकायचं आहे? अष्टविनायक. काय? अष्टविनायक. अच्छा अष्टविनायक. काही खास कारण? काही नाही सध्या गणपती उत्सव चालू आहे ना मी बीए करते ना. गणपती उत्सव चालू म्हणून BA करताय? नाही नाही गणपती उत्सव चालू आहे मी बीए करते. मला गाणं ऐकायचं अष्टविनायक म्हटलं. बरं घरी गणपती आला का? हो आलाय ना. कसं काय वाटतंय? चांगलं वाटतं ना मी बीए करते ना. अच्छा बरं गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी एक व्रत असतं माहिती आहे का तुम्हाला? माहिती ना मी बीए करते ना. कोणचं व्रत असतं ते? काही नाही हरतालिकेचं व्रत असतं ते माहिती ना मी बीए करते ना. कशासाठी करतात ते? काही नाही चांगला नवरा मिळवून करतात ते मी बीए करते ना. बरं मग तुम्हाला पण शंकरासारखा रागीत नवरा मिळू दे काय? काय हो काका मी तुम्हाला फोन काही चेष्टाच करायला मला लाज वाटेल. मी फोन ठेवते मग बीए करते मग. तुम्ही कमीत कमी 55 वेळेला सांगितलं मी BA करते म्हणून. हे कसं आहे माहिती आहे का आकाशवाणीला फोन करत असताना प्रत्येकाला गाण्याचे शब्द माहीत नसतात. त्यामुळे फार घोटाळे होतात. मध्ये एकदा आकाशवाणीला फोन आला म्हणले गाणं लावा. त्यामुळे कुठलं गाणं लावा? ते कुणाच्या पायावर कुणाचे मोजे ते गाणं लावा. म्हणलं कुणाच्या पायावर कुणाचे मोजे असलं काही गाणं नाही आहे म्हणलं. ते कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे असं सामनामधलं गाणं आहे. तुम्हाला काय फरक पडते लावून टाका म्हणला. दुसऱ्या एका माणसाने फोन केला म्हणला गाणं लावा. ते म्हणले कुठलं गाणं लावा? ते आली वरडतं नार खुरडतं ते गाणं लावा. ते म्हणले ते तसं नाही आली ठुमकतं नार लचकत ते पिंजरामधली लावणी आहे. तुम्हाला काय फरक पडते कशी काही ना लावून टाका म्हणलं. एका माणसाने मात्र मध्ये घोळ घातला म्हणला गाणं ऐकायचं. ते म्हणले कुठलं गाणं ऐकायचं आहे? मला म्हणला ॲसिडिटीचं गाणं ऐकायचं. ते म्हणले ॲसिडिटीचं गाणं असतं का? असतं की म्हणला. कोणी म्हटलेलं म्हणला? सुरेश वाडकरने म्हटलं म्हणे. शब्द सांगता का? सांगतो की म्हणला. सीने में जलन आंखों में तूफान सा क्यों है इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है पित्तामुळे छातीत जळजळ करतोय म्हणूनच ते गाणं म्हणतात. लावून टाका. हा जसा फोन आहे ना तसाच मी एकदा सोलापूरमध्ये एका पक्क्या सोलापुरी मुलाला त्याच्या ताईशी बोलताना बघितलं होतं. आता पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये उभारल्यानंतर सोलापुरी मुलगा कसा ओळखायचा त्याचं एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. शेजारी जरी माणूस उभा असला ना चल बे बोलवायला एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापुरात जन्मच घेता येत नाही. आणि परमेश्वर सुद्धा जन्माला घालताना एवढा आवाज फिट करूनच पाठवतो. असा पक्का सोलापुरी मुलगा होता. त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले. पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला. फक्त ताई हा शब्द व्हरायटीने वापरून तो बोलत होता. कसं बोलत होता बघा तुम्ही. त्याचा फोन सुरू झाला. हॅलो ताई काय म्हणते ताई? बरं ताई. होय ताई. हा हा ताई. काय म्हणली ताई? अरे बापरे ताई चेष्टा करायला ताई लय हसायला लागलो. लोक बघायला माझ्याकडे
पिंपरीमधली आहे. बर ताई ठेव म्हणते ताई. नको म्हणते ताई. काय म्हणली ताई? पिंटी जेवी ना. मामाचं घास म्हणून घाल तिला जेवती रे. पिंटे जेव काय शांतन करू नका हा. बर ताई. होय ताई. हा ताई. असं करता करता त्याच्यानं त्याची ताई तरी सिरियस गोष्ट सुरू झाली. त्यांनी खिशातनं हात रुमाल काढला आणि घामत पुसायला लागला. बाकीचे सगळे शब्द सोडून दिले. फक्त ताईच म्हणाला. काय झालं मला कळेच ना. आणि घाम पुसायला लागला. ताई 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 काय म्हणली? भांडली भाऊजीशी. कशाला भांडले का उगा? संसार करायचा अक्कल नाही काय नाही. कशाला लग्न करतात? डोक्याला ताप माझ्या. काय म्हणली भाऊजीला तू? त्यांनी काय म्हणले तुला? माग 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 डोकं डोकं शांत ना. कशाला उलटं बोलली? गप रडू नको. लोक बघायला माझ्याकडे. पुस डोळे. पुसले की नाही डोळे? अगं डोळे पुसाचा आवाज काढ का? फोन दिसत नसताय. रडू नको का बस. मला पण रडू यायला का बस. उद्या जाऊन भाऊजीची माफी मागतो का बस. असतं तिथं दिवसभर चहा पीत ऑफिसमध्ये. हे जावई लोकांची जलमभर माफीच मागायला पाहिजे. किती बी सोनं द्या, पैसे द्या, कुत्र्या शिपूट वाकड्याच्या वाकडं शिपूट. हा रडू नको का बस. हसली का नाही? अगं हसाचा आवाज काढ ग. फोन दिसत नसताय. आता गप असे की ठेवून सापड मारून ठेव म्हणलं. ठेवला एकदा फोन. त्याच्या आणि त्याच्या ताईचं काय चाललं होतं हे शेवटपर्यंत मला लक्षात आलं नाही. तुमचा हास्य सम्राट निवडण्यासाठी